जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शिरसगाव बाजारात घाणीचे साम्राज्य, सरपंचावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप। सेकंड हँड वॉटर फिल्टरवर दुप्पट खर्च दाखवल्याचा दावा। मुरुम कमी, बिले लाखोची, विकास कामांवर प्रश्नचिन्ह। नाल्या न साफ करता जेसीबीच्या लाखोंच्या बिलांचा आरोप। 10 वर्षे सत्ता पण विकास कुठे, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। तक्रारीनंतरही कारवाई नाही, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय। वर्धा जिल्ह्यालगत हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव बाजार येथे घाणीचे साम्राज्य पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होते। गावातील रस्ते, नाल्या, सार्वजनिक ठिकाणे आणि स्वच्छतेची अत्यंत दयनीय अवस्था असून याबाबत ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच राजा उर्फ राजेश मंगेशकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे। नागरिकांच्या दाव्यानुसार सुमारे 10,000च्या कामाचे 1 लाखाचे बिल, तसेच सेकंड हँड पाणी फिल्टर मशीन सुमारे 1 लाखात खरेदी करून त्याचे 2 लाखाचे बिल दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय किरकोळ प्रमाणात मुरुम टाकून लाखो रुपयांची बिले, तसेच जेसीबीद्वारे नाल्या साफ केल्याचं दाखवून प्रत्यक्षात काम न करता 1 ते 1.5 लाखापर्यंतची बिले काढल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला। गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की या कथित गैरव्यवहाराबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी कारवाई करण्याऐवजी सरपंचांना पाठबळ देत असल्याने दोषींवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही। उलट तक्रार करणाऱ्या नागरिकांवर दबाव आणल्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला। या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून विकास कामांची आर्थिक लेखापरीक्षा करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली। जनसंग्राम न्यूज वर्धा।